नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मेस नजीकच्या एका खोलीत बंद असलेल्या महाविद्यालयीन युवतीला तिच्या मित्राने सोडवलं. प्रियकरानेच तिला खोलीत बंद केल्याने हे प्रकरण आपसात मिटवलं गेलं आहे. बाहेरच्या हॉटेल लॉज पेक्षा सुरक्षित जागा एका प्रियकर प्रेयसीने शोधली. ही जागा म्हणजे अमरावती विद्यापीठातील मेस नजीकची खोली. या खोलीत सुबोध डोंगरे व त्याची प्रेयसी मंगळवारी दुपारपासून होते. त्यानंतर सुबोध डोंगरे खोली बाहेरून बंद करून निघून गेला. यामध्ये त्याचा काय उद्देश आहे हे प्रेयसीच्या लक्षात आलं असता तिने आपल्या मित्राला फोन करून बोलावून घेतलं व स्वतःची सुटका करून घेतली. मला समजत नाही, मला दिसत नाही. म्हणे मी एका व्हॅन मध्ये आम्ही बसलेली म्हणे. त्याच्यानंतर मग फोन कट झाला. फोन कट झाल्यानंतर मी मग डबल रिटर्न कॉल केला. तर मग डबल म्हणे मी म्हटलं ग्लास वगैरे कर म्हटलं गाडीचे, म्हटलं खाली, म्हटलं तू म्हटलं बघ, म्हटलं आवाज दे, म्हटलं लोकांना इकडे आजूबाजूला. म्हणजे आजूबाजूला कोणीच नाही म्हणे. त्याच्यानंतर मग डबल फोन कट झाला. मग डबल मी कॉल केला तर मोबाईलचा स्विच ऑफ होता. त्याच्यानंतर मग तिचा 5-10 मिनिटानंतर डबल कॉल आला. मग मी म्हटलं काय कुठं आहे म्हटलं तू. म्हणजे मी एका रूम मध्ये बंद केलं म्हणे. मला म्हणे कोणतरी लॉक केलेला आहे रूम मध्ये. बरं, हे फोन किती वाजता आला तुला? बहुतेक 8:30-8:30 दरम्यान. आणि हे कुठं आहे म्हणे ते फोन कुठून आला तिचा? फोन त्या तिथून युनिव्हर्सिटीच्या आतमधून. युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये म्हणजे कुठं? मेसमधून. मेसच्या म्हणजे मेसमध्ये रूम होती. म्हणजे मेसचं जे खानावळ म्हणजे किचन असते? नाही, किचन नाही. तिथं किचनच्या बाजूला एक रूम होती. त्या रूम मध्ये लॉक होती ते. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये? हा, युनिव्हर्सिटीच्या आत ते किचन आहे. बॉईज हॉस्टेलच्या. हा, तिथं ते बंद होती. तर मग तू जेव्हा फोन केल्यानंतर तिथं गेला तर तेव्हा तुला काय दिसलं तिथं प्रत्यक्ष? म्हणजे खिडकीच्या क्षेत्रातून असे पाहत होती. म्हणजे कारमध्ये की रूम मध्ये? रूम मध्ये होती. रूम मध्ये होती. रूम मध्ये होती. आणि कुलूप त्यावेळेस उघडं होतं की बंद होतं? लॉक लागला होता. तर मग तिनं फोन वगैरे बोलणं झालं. तिनं फोनवर सांगितलं का बा रूमच्या बाहेर म्हणे सभागृह लिहिलं आहे म्हणे, प्रशिक्षण केंद्र पण लिहिलेलं आहे म्हणे. मग ते असं आम्ही 2-4 जणांना विचारलं. एका जणांना सांगितलं मेस वगैरे आहे म्हणे बॉयची. मग ते म्हणे ती पण म्हणे हा म्हणे मेसच आहे म्हणे. हे म्हणे तर म्हणे मेसमध्ये आम्ही कांदे वगैरेचे पोते सर्व पडला रूम मध्ये. आम्ही तर 5-5 तिथं कोण नेलं? एक मुलगा आहे सुबोध नावाचा. सुबोध नावाचा? हा, सुबोध डोंगरे म्हणून. सुबोध डोंगरे राहणार महादेव खोरीमध्ये राहतो. तो तिचा मित्र आहे का? हा, मित्र आहे. आणि तू पण मित्र आहे? मी फ्रेंड. हा. आणि पोरगी काय कॉलेजमध्ये शिकते का? कॉलेजमध्ये कीर्ती कॉलेजमध्ये आहे. कीर्ती कॉलेजमध्ये काय करते तिथं? पॉली आहे ती. पॉलिटिक्स. म्हणे बाहेर काढून देतो मग तुम्हाला म्हणे. बरोबर. गाडीमध्ये बसलो तर त्याने तुम्हाला इथं पडून मित्राला कॉल केला. माझे ऑलरेडी 2 मित्र होते. पण एका बाईकवर आम्ही 3 जण होतो. म्हटलं एका बाईकवर एवढे ऍडजस्ट होणार नाही. मग दुसऱ्या मित्राला कॉल केला. त्यासाठी आम्ही तिथे थांबलो. पोलीस वगैरे आले तिथे. फ्रेझरपुरा पोलिसांनी या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठीही नेलं होतं. मात्र आपसात हातमिळवणी झाल्याने गुन्हा दाखल झाला नाही. विशेष म्हणजे हे प्रियकर प्रेयसी विद्यापीठातले नाही. विद्यापीठातील एका मित्राच्या मदतीने प्रियकराने ही खोली मिळवली. जेथे शिक्षण दिलं जाते, सरस्वतीचं पूजन जिथे केलं जातं, त्या विद्यापीठाच्या परिसरात घडलेली ही घटना काळीमा फासणारी आहे. आधी खत्री मार्केटमध्ये असलेलं त्यानंतर सिटी लँड येथे स्थानांतरित झालेल्या दुकानाला मनपाच्या एलबीटी पथकाने सील लावलंय. गणेश होजियरी हे प्रतिष्ठान अमरावतीच्या खत्री मार्केटमध्ये होतं. त्यानंतर ते सिटी लँडमध्ये स्थानांतरित झालं. या प्रतिष्ठानाकडे 2012 व 2013 पासूनचा स्थानिक संस्था कर थकीत असल्याने मनपाच्या पथकाने कारवाई केली. गणेश होजियरीला सील लावलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरणी आणखी 3 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या तिघांना 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरणी 7 विद्यार्थ्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना फ्रेझरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मंगळवारी
आणखी 3 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। याविषयी डीसीपी घारगे यांनी माहिती दिली। अमरावती विद्यापीठामध्ये विद्यापीठानं एक चौकशी करून 9 विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये FIR दिलेली आहे आणि त्या FIR मध्ये या 9 विद्यार्थ्यांचे आन्सर शीटवरती गुण वाढल्याचे दिसून आलेले आहेत। याचा तपास आम्ही करतो आहे। यामध्ये आतापर्यंत 9 पैकी 2 विद्यार्थी आणि इतर 3 असे 5 जणांना पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे। यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जी मूल्यांकन करण्याची जी पद्धती आहे आणि जे ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणी काही प्रकरणांमध्ये विद्यापीठातून पेपर उत्तरपत्रिका बाहेर काढण्यात आली, त्यानंतर त्याच्यावरती ॲन्सर लिहिण्यात आलं आणि पुन्हा एकदा त्यामध्ये ठेवून त्याचे गुण वाढवलेले आहेत। काही प्रकरणांमध्ये त्याच ठिकाणी काम करणारी व्यक्ती आहे त्याने व्हॅल्युएशन केल्यानंतर त्या ठिकाणी गुण वाढवलेले आहेत। असे वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळी प्रकरणं आहेत। आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या केसेसमध्ये गुण वाढल्याचे दिसून येत आहे। यामध्ये एक तर व्हॅल्युअर जो जे आहे मूल्यांकन अधिकारी आहेत त्यांनी दिलेले गुण हे त्या ठिकाणी लिहिलेले होते आणि त्याच्यानंतर जी या रॅकेटमध्ये सामील असणारी व्यक्ती आहे यांनी आतमध्ये ॲडिशनल ॲन्सर लिहून आतमध्ये ज्या ठिकाणी 1 मार्क आहे त्या ठिकाणी 2, त्या ठिकाणी 9 केले किंवा त्या ठिकाणी 7 केले, अशा प्रकारे वाढवून 16चे 47 केले किंवा अशा प्रकारे गुण वाढवलेले आहेत आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक मग ते गुण जे पुढं पाठवले तर ते वाढवलेले गुण पाठवण्यात आले। म्हणजे ज्या ठिकाणी रोल नंबर आणि केंद्राचे नाव वगैरे ज्या ठिकाणी मास्किंग होतो आणि डिमास्किंग होतो, विशेषतः या ठिकाणी हे गफला झालेला आहे। या ठिकाणी हा प्रकार झाल्याचे दिसून येत आहे। आत्तापर्यंत पोलिसांच्याकडे 2 गुन्हे आहेत तपासाला। एक यापूर्वी 2 महिन्यापूर्वी दाखल झालेला आहे आणि आता हा दाखल झालेला आहे। या माध्यमातून जे प्रकरणं आम्ही आता पूर्वीच्या पण ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यांचे पण आम्ही गुण तपासतो आहेत, त्यांचे पण पेपर्स आम्ही पाहतो आहे, त्यांचे जे काही गुणतक्ते आहेत ते पण तपासतो आहेत आणि पूर्वीच्या ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या सर्व तक्रारींमध्ये आम्ही पूर्ण तपासणी करणार आहोत आणि जे काही यामध्ये लक्षात येईल की कुठे कुठे अशा प्रकारे गुणवाढ झालेली आहे तर त्या संबंधात आपल्या अव्यवस्थेसाठी नेहमी चर्चेत असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरचा मृत्यू झाला। या घटनेने चांगलाच तणाव निर्माण झाला होता। विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टर विजय मिश्राचा हृदयाघाताने मृत्यू झाला। या घटनेने एकच खळबळ महाविद्यालयात उडाली। अधीक्षकांच्या कक्षासमोरच विजय मिश्राला हृदयविकाराचा तीव्र झटका आला। मात्र मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असूनही त्याला वेळेवर औषधोपचार मिळाले नाही व त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सोयही झाली नाही। त्यामुळे 2 तासपर्यंत उपचाराविना तडफडलेल्या विजय मिश्राचा मृत्यू झाला। या घटनेने सहकारी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणाव पसरला। त्यांनी अधीक्षकांना घेराव घातला। यावेळी विविध मागण्याही विद्यार्थ्यांनी केल्या, त्या एका आठवड्यात पूर्ण करण्याचं आश्वासन अधीक्षकांनी दिलं आहे। शहरामध्ये पुन्हा चोरट्यांचा हैदोस सुरू झाला असून गेल्या महिनाभरात 21 लाखांच्या ऐवजाची चोरी झाली आहे। मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही, त्यामुळे थेट पोलिसांच्या दक्षतेवरच प्रश्नचिन्ह लागतंय। शहर मुख्यालयाच्या हद्दीत चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय। सर्वात मोठी चोरी JP कोठारी ज्वेलर्स येथे झाली। तेथून 14 लाखांचं सोनं लंपास झालंय। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 घरांमध्ये चोरी झाली होती। तेथूनही 4 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता। सिकची रिसॉर्टमध्ये लग्न समारंभाला आलेल्या महिलेचे दागिने चोरीला गेले होते, तो 2 लाखांचा ऐवज होता। केवळ महिनाभरातच शहरात 21 लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे। मात्र पोलीस या चोरट्यांना पकडण्यात अयशस्वी ठरले आहेत। त्यांच्या हाती कोणताही धागादोरा लागलेला नाही। दुचाकी चोरींचंही शहरात प्रमाण वाढलेलं आहे। त्यांना पायबंद घालण्यातही पोलीस अपयशी ठरले आहेत। याशिवाय अनेक घटनांचे तपासही चौकशी विना पडून आहेत। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका जुगाराच्या अड्ड्यावर धाड घालून तेथून 6 लाख रुपये जप्त केले, मात्र 6,000ची जप्ती सांगण्यात आली होती।
त्याची चौकशीही अद्याप पेंडिंग आहे. डीसीपी घारगे यांच्या मर्जीतील कर्मचारी या प्रकरणात असल्याने त्यांना सूट देण्यात येत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन व पोलीसच यावर कारवाई करू शकतात हे निश्चित. एकट्या अमरावती शहरात दररोज 20 लाख रुपयांच्या गुटख्याची विक्री होते. म्हणजे अंदाजानच जर का आपण याची औषधं बघितली तर महिन्याकाठी 6 करोड रुपयांचा गुटखा अमरावती शहरात विकला जातोय. आणि त्यामुळे परंतु राज्यात गुटखाबंदी लागू असल्या कारणानं या 60 लाख रुपयांच्या गुटख्यावर कुठल्याही प्रकारचा विक्री कर आकारला जात नाही. विक्री कर विभागाला या संदर्भात विचारले असता त्यांनी सरळ हात उभे केले आणि त्यांचं एकच मत पडलंय की या प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार पोलीस व अन्न व औषधी प्रशासनाला आहे. त्यांनी बघावं, आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. गुटखा खाल्ल्याचे दुष्परिणाम खूप आहेत आणि फायदे शून्य. त्यामुळे हा शौक मृत्यूची वाटच होय. गुटखाबंदी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची कठोर पावले सध्या राज्य सरकार उचलत आहे आणि तशा आशयाचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. गुटखाबंदी ही जी लागू झाली ती गुटख्याचा मानवीय शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊनच लागू करण्यात आली होती. गुटखा खाल्ल्यानं नेमका शरीरावर काय परिणाम होतो हे विस्तृत माहिती देतील आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राऊत सर. मला आज गुटखाबंदीच्या बाबत रुग्णावर होणारा त्याचा विपरीत परिणाम याबाबत जे काही विचारले ते सर्व ऐकून मला अत्यंत आनंद होत आहे. त्याचं कारण असं आहे की मी स्वतःच ENT सर्जन आहे आणि त्यामुळं गुटख्याचं, तंबाखूच्या सेवनाचा शरीरावर जो विपरीत परिणाम होतो त्याची पूर्णपणे जाण मला आहे. ते रुग्ण मी पाहिलेले आहेत. तंबाखू खाणारा हा रुग्ण तंबाखू आणि चुना त्याचं स्लेट बनवून आपल्या बकल म्युकोजामध्ये ठेवतो, आपल्या तोंडामध्ये ठेवतो आणि ते ठेवल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होऊन त्याला बकल म्युकोजाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच जिभेचा कॅन्सर आहे, बकल म्युकोजाचा कॅन्सर आहे आणि निकोटीनचा इफेक्ट आहे शरीरावर. गुटख्याची सुद्धा सेम कंडिशन. गुटख्यामध्ये सुद्धा जे इतर घटक आहेत त्यामध्ये जे तंबाखू आहे, निकोटीन आहे, त्याचा सुद्धा शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि बकल म्युकोजा जो नाजूक भाग आहे त्याचं इरिटेशन होतं तोंडाच्या आतल्या भागाचं. आणि काही लोकांना ल्युकोप्लेकिया नावाचा आजार होतो, तो पांढरट चट्टा दिसतो. काही लोकांना इरिथ्रोप्लेकिया होतो, जो लालसर चट्टा असतो. असा काही चट्टा झाला जो औषध गोळ्यांनी कमी नाही झाला तर त्याची तपासणी करणं गरजेचं असतं, त्याची बायोप्सी करणं गरजेचं असतं. तर अशा रुग्णांना आपल्याला पुढील होणारा जो कॅन्सर आहे त्याच्यापासून निश्चितपणे आपण पायबंद घालू शकतो. आणि त्यामुळे शासनाने ही जी गुटखाबंदी केली आहे ती अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि ॲज ए ENT सर्जन, ॲज ए जिल्ह्याचा सिव्हिल सर्जन आणि ॲज ए डॉक्टर म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो. आणि आमची सर्व डॉक्टर मंडळी, आमचे पॅरामेडिकल स्टाफ आणि आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये लोकजागृती करण्याचा आम्ही चंग बांधतो. धन्यवाद. राज्यभरात गुटखाबंदी लागू झाल्याने याचा फायदाच झालाय. विक्री कर, व्हॅट, LBT भरावा लागत नाही. उलट दाम तिप्पट दराने हा अवैध गुटखा, पान मसाला विकला जातोय. परंतु ना पोलीस कारवाई करतात ना अन्न व औषध प्रशासन. काय होणार या गुटखा बंदी कायद्याचं देवच जाणे. कारण ज्या अन्न व औषधी प्रशासनावर कारवाईची दारोमदार आहे त्यांच्या कार्यालयात देशीच्या पावट्या विखुरलेल्या दिसतात. शहरातील अन्न व औषधी प्रशासनाच्या कार्यालयात आपण आहोत आणि आपण जेव्हा येथील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना जेव्हा विचारला की शहरात जवळपास महिन्याकाठी 60 करोड रुपयांचा गुटखा सर्रास विकला जातोय. शासकीय अधिकारी सुद्धा खातात, या कार्यालयाचे अधिकारी सुद्धा खातात. परंतु त्यांनी या कारवाईच्या बाबतीत बोलताना उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही आमचं काम करतो, मीडियाने मीडियाचं काम करावं अशा भाषेत या अधिकाऱ्यांचं उत्तर मिळतंय. आणि तुम्हाला एक धक्कादायक माहिती देतोय की आपण या फूड अँड ड्रग्स, अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयात आहोत आणि या कार्यालयात आपल्याला तब्बल देशीच्या बॉटल्स मिळत आहेत. सोबत झाकणं सुद्धा आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणखी सुद्धा असू शकतात. हे असले कारभार हे फूड अँड ड्रग्स, अन्न व औषधी प्रशासनाच्या कार्यालयात चालतात. त्यामुळेच हे अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही, कारण की या सगळ्यांचे हात ओले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट
रोशन मुंगडेसह अमोल खोडे, सिटी न्यूज. वीज नियामक मंडळाची जनसुनावणी 26 मार्च रोजी होते. गुरुवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात जनसुनावणी होते आहे. गेल्या वेळीची ही सुनावणी पोलीस बंदोबस्तात झाली होती, हे उल्लेखनीय. गुरुवारी विभागीय आयुक्तालयात विद्युत नियामक मंडळाची सुनावणी होईल. या बैठकीत विजेचे दर किती वाढतील किंवा किती कमी होतील याचं नियोजन ठरवलं जाणार आहे. गेल्या वर्षी महानगरात झालेल्या जनसुनावणीत मोठ्या प्रकारात गोंधळ झाला होता. इतकंच नव्हे तर ही जनसुनावणी कडक पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली होती. त्यानंतर होणारी ही पहिलीच जनसुनावणी असून उद्या या बैठकीत काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. एकीकडे राज्य शासनानं विजेचे दर कमी होतील असं भाकीत केलं असलं तरी विजेचे दर 1.25 वाढण्याचे संकेत मिळाले असून या सुनावणीत मोठा राडा होण्याची ही चिन्हे निर्माण झाली आहेत. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती महापालिका चकाचक स्टार बसेस सुरू करते आहे. या बसचं मॉडेल 19 मार्च रोजी शहरात दाखल झालंय. मात्र अद्याप पुढील बसेसला हिरवी झेंडी मिळालेली नाही. सर्व सोयींनी युक्त अशा स्टार बसेस अमरावतीत धावणार आहेत, पण केव्हा असा प्रश्न महापालिकेचा थंड बस्त्यातील कारभार पाहता पडतोय. 19 मार्चला स्टार बसचं मॉडेल शहरात आलं. त्याची पाहणीही झाली. या बसला पसंतीची पावती देऊन पुढील बसेसची ऑर्डर द्यायची होती. त्यानंतर त्या बसमधून फिरून नगरसेवकही पाहणी करणार व पुढील बसेसची ऑर्डर देणार असं सांगण्यात आलं. मात्र आज 6 दिवस झाले तरी हा मुद्दा अद्याप पुढे सरकलेलाच नाही. तो का? हा मुद्दा खटाईत का पडला आहे? मनपा प्राथमिक शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मोर्चा काढला. महापालिकेवर मोर्चा काढून शिक्षकांनी प्रचंड नारेबाजी केली. मनपा आयुक्तांना निवेदन दिलं. मनपा शाळांमधील शिक्षकांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार व पेन्शन मिळालेलं नाही. दरमहा 5 तारखेपर्यंत वेतन मिळावं, वेतनातून झालेल्या कपातीचा हिशोब मिळावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने महापालिकेवर मोर्चा काढला. मनपा आयुक्तांना शिक्षकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. या आंदोलनाची दखल मनपा आयुक्तांनी तर घेतली. मात्र हे शिक्षक सेवेत असताना मोर्चात सहभागी झाले की रजा काढून याची चौकशी मनपा आयुक्तांनी केली. राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मनपा शिक्षकांचे मागील 3 महिन्यापासून वेतन नसल्यामुळे तसेच अंशदान पेन्शन योजनेचा हिशोब आम्हाला मागील 7 वर्षापासून वारंवार मागूनही मिळत नसल्यामुळे आणि अनेक आर्थिक अडचणींनी शिक्षक त्रासलेला असल्यामुळे कुठेतरी शिक्षकांमधील असंतोष व्यक्त करण्याकरिता आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं सर्व मनपा शिक्षकांचा भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. आमची प्रशासनाकडे मागणी आहे की शिक्षकांचे वेतन हे दरमहा नियमित होणे आवश्यक आहे. तसेच आमच्या पगारातून जी कपात करण्यात आलेली आहे त्याचा हिशोब आम्हाला त्वरित मिळावा. अन्यथा आम्ही संघटनेच्या वतीने एक अल्टिमेटम प्रशासनाला देत आहोत. यापुढे शाळा बंद करून तसेच अन्य मार्गाने सुद्धा आंदोलन करून आम्ही याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू अशी प्रशासनाला विनंती करत आहे. प्रशासनाने आमचे प्रश्न, आर्थिक प्रश्न त्वरित सोडवावे. संघटनेच्या वतीने विनंती करतो की त्यांनी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावे. रहदारी कराविरोधात अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनने बंड पुकारलं असून या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं. पथकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विरोधात अमरावती एजंट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. 1 ऑगस्ट पासून एलबीटी हटवण्यात येतोय तर पथकर लागू करण्यात येतोय. अमरावतीमध्ये सगळे प्रयोग केले जातात असा आरोप करून रहदारी कर लागू झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अमरावती ट्रांसपोर्ट एजेंट एसोसिएशन ने दिला है। 2 साल लगातार मेहनत करने के बाद में जो रहदारी बंद करवाई थी
महानगर पालिका में वापस से उसको शुरू करने के लिए जो प्रस्ताव पारित करके नगर विकास मंत्रालय को भेजा है, उसका सभी ट्रांसपोर्ट वाले विरोध कर रहे हैं। क्या इन लोगों ने अमरावती को एक प्रयोगशाला समझ के रखा है? जो कुछ भी नया प्रयोग करना है टैक्स का, वो अमरावती से शुरू करेंगे। इस पूरे कार्यक्रम जो महानगर पालिका द्वारा अवैध रूप से चलाया जा रहा है, उसका हम सब ट्रांसपोर्ट वाले विरोध करते हैं और यह रहदारी हम किसी भी कीमत पर लागू नहीं होने देंगे। प्रशासन में अगर दम है तो यह रहदारी लागू करके बतावे, और हमारे में दम है ये हम उनको लागू करने के बाद में बताएंगे। आज हमने आयुक्त साहब को निवेदन दिया है और आयुक्त साहब ने हमें आश्वासन दिया है कि इस विषय में मैं योग्य कार्रवाई करूंगा। आने वाले दिनों में अगर प्रशासन यह सोचता है कि हम अमरावती में यह जबरदस्ती रहदारी लागू कराएंगे तो इसके गंभीर परिणाम ट्रांसपोर्ट विभाग की ओर से प्रशासन को झेलने पड़ेंगे। बीपीएल लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रकाशित झाली। यामध्ये अनेक लाभार्थ्यांचा समावेश झालेला नाही। अलीमनगर, ताजनगर नंबर 1, ताजनगर नंबर 2, गुलजार नगर मधील लाभार्थ्यांचा समावेश येथे झालेला नाही। याविषयी नगरसेविकेकडे लोकांनी तक्रारी केल्या आहेत। या तक्रारी मनपा आयुक्तांकडे पोहोचवण्यात आल्या आहेत। ती नावं समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। अमरावती का नंबर 1 सिटी चैनल आज हर पल के ऊपर में खबर रखकर बैठा है। महानगर पालिका के आम सभा में जो बीपीएल की सर्वेक्षण यादी प्रकाशित की गई है, जिसके तहत इसके पहले 2 एरिया का प्रकाशन सिटी चैनल के माध्यम से लोगों तक पहुंचाया गया। उसी का ही सहारा लेते हुए हमने ताजनगर की जब यादी चेक किया तो उस ताजनगर के अंदर में ताजनगर नंबर 1 का, अलीमनगर का, गुलजार नगर के नाम शामिल मिले, लेकिन ताजनगर नंबर 2 के हमने 500 लोगों के अर्जी और सर्वेक्षण किया था, जिसमें से एक भी नाम या सर्वेक्षण यादी में नहीं दिखाए गए, जिसकी वजह से नागरिकों की तकरार बहुत ज्यादा बढ़ी हुई है। और ये तकरार नगर सेवक होने के नाते से नगर सेविका के पास में भी किया गया और साथ ही साथ अमरावती के नंबर 1 चैनल सिटी चैनल के पास में भी किया गया, जिसकी वजह से मैं सिटी चैनल के संपादक का और उनके मंडल का पूरे तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और जल्द से जल्द आयुक्त साहब से गुजारिश करता हूं कि जो हमारा एरिया छूटा है उसको लोगों तक लाभ देने के लिए पहुंचाया जाए। अमरावती महापालिकेने बीपीएलची यादी प्रकाशित केली। या यादीनुसार अनेक लाभार्थ्यांची नावं या श्रेणीत आलेली नाहीत। शिवाय यादीत प्रचंड चुका आहेत। टीव्ही, कपाट ज्यांच्या घरात आहेत त्यांना महापालिकेने बीपीएल यादीतून वगळलंय। त्यामुळे नागरिकात संताप आहेत, ते तक्रार करत आहेत। जे साधन संपन्न आहेत अशांची नावं या यादीत आहे, तर खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत। नुकताच शासनाने मंजूर केलेल्या 14/2/2015च्या दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये गेल्या या 20 तारखेला आमसभेमध्ये मंजुरी देण्यात आली आणि आमच्याकडे ज्या काही सीड्या प्राप्त झाल्या त्या सीड्यांमध्ये अनेक त्रुट्या आढळून आल्या आणि त्या त्रुट्यांमध्ये जवळपास 10,000 लोकांची नावं ही अपात्र ठरवण्यात आली। जे लोक अपात्र ठरल्या त्या सर्व लोकांनी या मोर्चामध्ये येऊन आपला सहभाग दर्शवावा आणि सर्व लोकांचं यामध्ये सर्व लोकांना न्याय मिळावा याच्यासाठी आपण सर्वानुमते सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांनी प्रयत्न करावे। अमरावतीकरांसाठी खुशखबर असून नवीन वर्षाची भेट म्हणून अंबानगरीत महासेल लावण्यात आलाय। नगर वाचनालयातील या महासेलमध्ये विविध वस्तूंची रेलचेल आहे। अमरावती वासियांसाठी खुशखबर असून नगर वाचनालयात अंबानगरी महासेल सुरू करण्यात आला आहे। येथे कानपूर, आग्रा, दिल्ली, मुंबई इत्यादी शहरातील फॅन्सी चप्पल, जुती, सॅन्डल विक्रीला आहेत। 60 रुपयांपासून ते 300 रुपयापर्यंतच्या या फॅन्सी व्हेरायटीज येथे विक्रीला असून याशिवाय लेडीज टॉप, कुर्ती, लेगिन, जॅगिन, हेरम, धोती, कॅप्री, महिला व मुलांचे कपड्यांची पूर्ण रेंज उपलब्ध आहे। दुपट्टा स्टॉल, इम्पोर्टेड फॅन्सी ज्वेलरी, लेडीज वॉच, स्टील, प्लास्टिक आयटम,
लेडीज पर्स, ट्रॅव्हलिंग बॅग्स, सगळ्या प्रकारच्या क्रॉकरीज, इमिटेशन ज्वेलरी यांची रेलचेल अंबानगरी महासेलमध्ये आहे. एकाच छताखाली किफायतशीर भावात विविध वस्तू येथे विक्रीला आहेत. तेव्हा अंबानगरी महासेलला एकदा अवश्य भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलं आहे. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. बुधवार कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस. गुरुवार कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.